महिला आरक्षण विधेयक खरं तर संसदेनं ज्या पद्धतीनं अमान्य केलं, फेटाळलं, भारतीय जनता पार्टी काँग्रेसवर खापर फोडते. खर तर संसदेमध्ये ज्यावेळेस आपण एखादं बिल पारित करतो किंवा मांडतो त्यावेळेस सभागृहाची मान्यता लागते. सभागृह म्हणजे पार्लमेंट. भारतीय जनता पार्टीला वाटलं की हीच वेळ आहे, आपल्याकडे जरी बहुमत नसलं तरी आपण काही अंशी विरोधकांना उघडं पाडू. पण असं होतं का? आरक्षण किंवा महिला आरक्षण विधेयक हे कॉन्स्टिट्यूशन नुसार, आपल्या राज्यघटनेनुसार कशा पद्धतीनं पारित केलं पाहिजे हे सभागृहाला माहित नाही का? देशाला माहित नाही का? महिला आरक्षण विधेयक काय गाजराची पुंगी आहे का? वाजली तर वाजली, सोयीनं मांडायची आणि नाही जमलं तर सोयीनं मोडून खायची. ही जर अवस्था आणि व्यवस्था असेल तर हे दुर्दैव आहे. महिला आरक्षण विधेयक किती आहे? भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएची त्या ठिकाणी सदस्य संख्या 540 मध्ये 292-93च्या जवळपास आहे. किती पडली भारतीय जनता पार्टीला? एकदा माहिती घ्या. तुम्हाला माहित असेल तर मला सांगा. विरोधकांकडे किती होते? 232-33. किती पडले? त्याच्यातले 15 जण तटस्थ आहेत. म्हणजे ते ना इंडिया आघाडीकडे आहेत ना एनडीए कडे आहेत. मग त्याच्यात छोटी छोटी पक्ष आहेत. नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी, अमित शहा द्वेष किंवा दोष कुणाला देतात? महिला आरक्षण विधेयकाचा, ते बिल रद्द करण्याचा. राज्या आणि देशामध्ये एकच भारतीय राज्यघटना आहे आणि 131वी 131 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जर करायची असेल तर त्याला सभागृहाचं त्या ठिकाणी बहुमत लागतं. एक वाक्यता आहे का? नाही. काय झालं? विधेयक फेटाळलं गेलं. फार महिला आरक्षणाच्या विधेयकावर मित्रांनो भारतीय जनता पार्टी देशभर त्या ठिकाणी विरोधकांच्या विरोधात आंदोलन करते. आता काँग्रेसचे स्वतःचे किती खासदार आहेत? मग तेवढ्या खासदारामुळे ही गोष्ट अडली का? सगळ्यात महत्वाचं. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर अर्थात संतोष शिंदे ऑफिशियलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं, महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या आडून भारताला, महाराष्ट्राला फसवलं जातंय त्याचं एक उदाहरण मला द्यायचंय म्हणून मी आपल्या समोर आलोय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चर्चा अशी आहे की भारतीय जनता पार्टी महिलांच्या फार सन्मानार्थ उतरली. नारी शक्ती वंदन म्हणून विधेयक आणलं. खरं तर या विधेयकाआडून त्यांना अजून गेम करायचा होता. लोकसभेची सदस्य संख्या वाढवायची होती किंवा कार्यक्षेत्र हे संख्या वाढली की कमी होईल या अर्थानं. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपल्या मंत्रिमंडळामध्ये किती महिलांना स्थान दिलं? सांगा बरं. भारतीय जनता पार्टीच्या किती महिला मंत्री आहेत? मुख्यमंत्री तर आयुष्यात कधीच कुणी केलं नाही. मंत्री बद्दल सांगा. इतर पक्षाचं नाही, भारतीय जनता पार्टीत किती महिला मंत्री आहेत का? 33% महिलांना मंत्रिमंडळ स्थान आहे का? 30%, 20%, 10%? अजिबात नाही. केंद्रात किती महिला मंत्री आहेत? भारतीय जनता पार्टीने किती महिलांना मंत्रीपद दिलेत केंद्रामध्ये? आहेत 33% महिलांना संधी त्या संसदेच्या सभागृहामध्ये. मग नारी शक्ती वंदन म्हणजे काय सांगा? भारतीय जनता पार्टीला माझं ओपन चॅलेंज आहे. अरे तुम्ही स्वतः प्रतिनिधित्व देऊ शकत नाही, इतरांना काय द्वेष देतात? राहिला प्रश्न काँग्रेसचा. माझा काँग्रेसचा काही संबंध नाही. खरी वस्तुस्थिती, मी एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून सांगतो. 1 नंबर, इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस सहित जेवढे काही
समविचारी पुरोगामी म्हणजे परिवर्तनवादी किंवा इतर डावे हे सगळे मिळून जे काही 232-33 खासदार होतात त्याच्यामध्ये 90च्या जवळपास फक्त काँग्रेसचा वाटा आहे, बाकीचे इतर पक्षाचे खासदार आहेत, हे मान्य करा. मग इथं फक्त काँग्रेसनीच कसं काय महिला आरक्षण विधेयकाला सहमती दिली नाही, हा एक मुद्दा. म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा प्रधानमंत्री इथं तोंडघशी पडले. दुसरी गोष्ट, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, लोकसभेचे स्पीकर समोर बसलेत. हे सगळे लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहानं मंजुरी देणं अपेक्षित असतं. 540 पैकी जे काही बहुमत सभागृहासमोर मांडलं जाईल, अर्थात पार्लमेंट समोर, संसदेसमोर मांडलं जाईल, संसद एक तर स्वीकारेल किंवा नाकारेल. म्हणजे हा संपूर्ण सर्वस्वी अधिकार कुणाचा आहे? पार्लमेंटचा आहे, लोकसभेच्या स्पीकरचा आहे. तो घटनात्मक अधिकार त्यांना कुणी दिलाय? भारतीय राज्यघटनेने दिलाय. कारण तुम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये 131वी घटना दुरुस्ती करताय. आता 131वी घटना दुरुस्ती करत असताना एका पक्षाने विरोध केलाय का? संपूर्ण विरोधी पक्षाने केलं. मग एका पक्षाला कसं म्हणतात? आणि विरोधात मतदान करू किंवा बाजूने मतदान करू, हे त्या पक्षाने त्याला मंजुरी नाही दिलेली, ती पार्लमेंटने दिलेली. आता हे जर या लोकांना कळत नसेल तर मग ही महिला आरक्षण विधेयकाची गाजराची पुंगी नाहीये का? त्याचं कारण सुद्धा असं आहे की बघू आपल्याला जमतंय का. अरे कधीतरी विरोधकांना फोन करा, कधीतरी विरोधकांशी चर्चा करा, कधीतरी पत्रकार परिषद घ्या, कधीतरी जनतेसोबत चर्चा करा, पत्रकारांना प्रश्न विचारू द्या, किंवा जनतेच्या महत्वाच्या विषयावर कधीतरी सर्व पक्षीय म्हणून एकत्रित बसा. तुम्ही कधीच एकत्र येत नाही. अहो तुम्ही हाऊसमध्ये प्रधानमंत्री आणि विरोधी पक्ष नेता एकमेकांसमोर येत नाही, वॉकआउट करता, तुम्ही चर्चा करू शकत नाही, तुम्ही एकमेकांना दोष देऊ शकत नाही. महिला आरक्षण विधेयक हे पार्लमेंटने नाकारलंय, हे फक्त लक्षात ठेवा. कारण सभागृह ज्याला मान्यता देते तो कायदा होतो, एक व्यक्ती आणि एक पक्ष अजिबात नाही. आपल्या देशाची संसदीय लोकशाही ही म्हणजे सांघिक आहे, वैयक्तिक नाही. हे फक्त समजण्यासाठी मी हा मुद्दा मांडला. पण सगळं सोयीनं राजकारण, दुसऱ्यावर खापर फोडण्याचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे, परंतु याच्यामध्ये यांचीच तोंड भासतायत, यांच्याच हाताला चटके बसतायत, किंवा यांच्याच अंगावर मैला येऊन यांनाच विरोधकांच्या विरोधात केलेल्या आंदोलनातून हाकलून देत आहेत. एवढी यांची नाचक्की आहे, हे वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही. खरं आहे की खोट आहे, मी जे बोलतोय ते खरं खोटं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.